आता एक बातमी सविस्तर बघूयात। धारावीकरांचं पुनर्वसन मुलुंडमध्ये नको यासाठी मुलुंडकर आणि विविध पक्षांनी आंदोलनं केली आहेत। मात्र धारावीचं पुनर्वसन मुलुंडमध्येच होणार हे निश्चित झाल्यावरती आता महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे। आज महाविकास आघाडीच्या वतीने मुलुंड बंदची हाक देण्यात आली आहे। तसंच एक दिवसीय लाक्षणिक उपोषण सुद्धा करण्यात येणार आहे। काँग्रेस प्रवक्ते राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन आज होत आहे। मुलुंड बंदचे लावलेले बॅनर्स प्रशासनाने हटवलेत, मात्र काँग्रेस उपोषणावरती ठाम आहे। महाविकास आघाडीच्या या मुलुंड बंदला मुलुंडकरांनी संमिश्र प्रतिसाद दिलाय। काही ठिकाणी दुकानं बंद तर स्टेशन परिसरामध्ये दुकानं चालू असल्याचं पाहायला मिळतंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढी यांनी। ज्यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत आहे ते राकेश शेट्टी माझ्याबरोबर आहेत। राकेशजी, तुम्ही बॅनर लावले होते, मुलुंड बंदची हाक दिली होती, मात्र संमिश्र प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। तुमचे बॅनर देखील काढण्यात आलेले आहेत। निवडणूक येतात तुम्ही मुलुंडकरांना वादा करतात की आम्ही ते कोणाला पाठवणार नाही। पीएपी आता इतके 7,000 लोकांना पीएपी तुम्ही इथे बांधलेला आहे। आमच्या असा मागणी आहे महाविकास आघाडीच्या की जे फॉरेस्ट आहे संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये जे लोकांना तुम्ही चांदिवलीला पाठवणार आहे त्यांना हे घरी द्या आणि हे 3 लाख लोक इथे आणणार तो मुलुंडच्या कोंडी होईल। हे बघा ना, रस्ता बघा, फुटपाथ बघा, रेल्वे स्टेशन बघा, इतकी गर्दी आहे। 2 लाख लोक इथे राहतात। प्रकल्पाचे विरोध करत आहे।